हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. अशोक खराची तिसऱ्या दिवशी एसआयटी कडून चौकशी, तर खरात सोबत ज्यांचे फोटो त्यांचे राजीनामे घ्या. नाना पटोलेंची विधानसभेत मागणी, तर कठोर कारवाईचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. अशोक खरात प्रकरणाचा मुख्यमंत्र्यांना सुगावा का लागला नाही? राज ठाकरेंचा फडणवीसांना सवाल. प्रकरण उघडकीस आणल्याच्या श्रेयासोबत हा दोषही घ्या, ठाकरेंची टीका. भाजपकडून गळचेपी, आम्ही राजीनामा देऊ. सातारा झेडपी प्रकरणावरून शिवसेना आमदारांची शिंदेंसमोर खतखत. फडणवीस आणि शिंदेंची फोनवरून चर्चा, लवकरच होणार बैठक. सातारा प्रकरणावरून विधान परिषदेत भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये खडाजंगी. सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याचे उपसभापती नीलम गोऱ्हेंचे आदेश, तर निर्णय राखून ठेवला. सभापती राम शिंदेंची माहिती. मंत्री मार खातायत, हिम्मत असेल तर सत्तेतून लाथ मारून बाहेर पडा. सातारा प्रकरणावरून अनिल परबांचे विधान परिषदेत शिवसेनेला टोमणे, तर युतीत काही कटू अनुभव येतात पण आम्ही हतबल नाही. शंभूराज देसाईंचं उत्तर. नागपुरात संघ मुख्यालयावर काँग्रेस आणि वंचितचा मोर्चा. एप्स्टीन फाईल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजीनामा घेण्याची मागणी. हर्षवर्धन सकपाळ, प्रकाश आंबेडकरांसह हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी. देशाला इंधन टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी 27 ऐवजी 41 देशांकडून इंधनाची आयात. पंतप्रधान मोदींचं स्पष्टीकरण. कोरोना काळासारखं सतर्क राहण्याची भारताला गरज. आखातातल्या युद्धावरून लोकसभेत मोदींचं निवेदन. रुपयाची ऐतिहासिक घसरण. डॉलरच्या तुलनेत रुपया 91 रुपयांनी घसरला, तर शेअर बाजारातही मोठी पडझड. नमस्कार, मी दीपक पळस.